असताना आगामी हे 26 साल तसं चांगलं नाही. या 26 सालाच्या एप्रिलपर्यंत काही निर्देश आम्ही अंकामध्ये प्रसिद्ध करणार आहोत. तर गेल्या काही वर्षापासून आपण रोज सांगत आहोत की आगामी काळामध्ये विमान अपघात होतील, रेल्वे अपघात होतील, काही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होईल, काही देशांमध्ये युद्ध सुरू झालेलं आहे, आगामी काही भागात चक्रीवादळ मोठ्या प्रमाणात सक्रिय होतं आहे आणि खूप मोठे उपद्रव जगात आणि देशात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जगामध्ये नवीन व्हायरस, जसं 4-5 वर्षापूर्वी कोरोना आला तसा असा एक आजार थैमान घालण्याची या महिन्याच्या अखेरपर्यंत शक्यता आहे. म्हणून आपण सावधान राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तिसऱ्या महायुद्धाचे ढग जमा झालेले आहेत आणि त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर आपण मोठ्या सेवा केवळ आपल्यापुरत्या नका करू. राष्ट्रहित, देशहित, मानवहित, धर्माचं आणि देशाच्या कामासाठी आपण जो पूर्वी संकल्प केलेला होता तो कुठलाही व्यक्तीसाठी नाही. आपण त्यावेळी 2007 साली कोटीपाठ भारत मातेच्या स्वामींच्या चरणावर रुजू करताना त्याच दिवशी 100 कोटी पाठाचा संकल्प केला की आपण आगामी हे जे काही वाढून ठेवलेलं आहे या सालामध्ये आणि आगामी 4 महिन्यामध्ये त्याची तीव्रता कमी करण्याचं काम तुम्ही या सेवा रूपी करणार आहात. म्हणून या सेवा करायच्या आहेत की ती जी भविष्यकाळातली उद्रेकता आहे, तीव्रता आहे, ती कमी व्हावी. म्हणून युद्ध, रेल्वे अपघात, विमान अपघात, जंगलांना आग, भूकंप, या गोष्टी खूप मोठमोठ्या व्यक्तींवर होणारे हल्ले, धार्मिक ताणतणाव, पाण्यावरून भांडणं, मोठ्या प्रमाणात दुष्काळ, मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी, हे सगळं चक्र या महिन्याच्या अखेरला सुरू होते. काही ठिकाणी खूप पाऊस, काही ठिकाणी पाऊसच पडणार नाही. अशा साऱ्या घटनाक्रम आगामी मे महिन्यापर्यंत दर महिन्यात घडणार आहेत. म्हणून यातून आपण आपला देश आणि आपले भारतीय लोक यांना याची कुठलीही तोशिष लागू नये म्हणून आपण भारत मातेला, स्वामींना स्मरणपूर्वक खालील कार्यक्रम आपण करावा की आपण आगामी 100 दिवसात 100 पाठ स्वामी चरित्र सारामृताचे संकल्पने करावेत. 1. 100 पाठ श्री दुर्गा सप्तशतीचे प्रत्येकानं वैयक्तिक करावेत. 3. 100 पाठ रुद्राचे करावेत. स्वामी महाराज हे शंकरच आहेत.